एअर होस्टेस मैथिली पाटीलच्या आठवणींनी कुटुंबीय भावूक. अहमदाबाद विमान दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण. अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत उरण तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी आणि 22 वर्षीय एअर होस्टेस मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 171 विमानाला टेक ऑफ नंतर काही क्षणांतच अपघात झाला आणि या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या हृदयद्रावक घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र काळ पुढे सरकला असला तरी मैथिलीच्या कुटुंबाच्या मनातील दुःख आजही कायम आहे. तिच्या आठवणींनी भरलेले घर, बालपणीची भातुकलीची खेळणी, जपून ठेवलेल्या वस्तू आणि तिचे छायाचित्र यांच्याच सहवासात पाटील कुटुंब गेल्या वर्षभरापासून जगत आहे. मैथिली आजही घरातच वावरत असल्याचा भास होतो अशी भावना कुटुंबीय व्यक्त करत आहेत. तिच्या खोलीतील प्रत्येक वस्तू तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. या दुर्घटनेने आमचे आयुष्यच बदलून गेले असून तिची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते, अशा शब्दात मैथिलीच्या आई आणि आजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 1 वर्ष उलटून गेले असले तरी त्या दुःखद आठवणी अजूनही ताज्याच आहेत. मैथिलीच्या स्वप्नांसोबतच तिच्या कुटुंबाचेही अनेक आधार हरपले असून तिच्या आठवणींच्या सहवासातच कुटुंबीय पुढील आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी वर्ष झालं मैथिलीला जाऊन. आजही बावर वाटतो तुम्हाला घरात, गावात? काय आठवणी सांगा. काय सांगितले आम्हाला गेली याची वाटतच नाही. असं वाटतं हाय आजूबाजूला कुठे हाक मारली काही नाही दिसत, आवाज पण देत नाही, विमानतळ सुरू स्वप्नात पण नाही. तिचं सामान बघता किंवा इतर वातावरण बघता कसं वाटतं? सामान पुस्तक सगळी वाचायचं पुस्तक होता, भगवद्गीता इंग्लिश मध्ये तिची होती, ती बॅगेत होती. आपट्याचा पान सोन्याचा असतो तो, सोना दसऱ्याचा, तो पण त्याच्यात होता बॅगेत. त्या सगळं परत आलं. 10 महिन्यांनी बॅग आली ती. आता अजून उद्या मैथिली पण येईल नाही येत.